आली आहे आजचा संध्याकाळचा शेवटचा आणि मानाचा पुरस्कार प्रदान करण्याची. MHJ मलम प्रस्तुत गोगटे रंगभूषण पुरस्कार 2022 यांच्या जीवनगौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत जय सुंदर क्षीरसागर सर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी त्यांना विनंती करते त्यांनी रंगमंचावर यावं. सर 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 ओळखलत मला. सर सर मी तुमच्या शिबिरात होते आधी. हो हो सर. माझ्या शिबिरात होतीस? हो सर. तरीही इतकं चांगलं काम करतेस. सर वा 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 छान छान छान. पण काम पाहतोय मी तुझं. छान होतंय. थँक्यू सर. सर थँक्यू थँक्यू. सूत्रसंचालन देखील आवडलेलं आहे मला. थँक्यू सर. तुमच्याकडून कौतुक होणं म्हणजे खरंच थँक्यू सर. मला खूप आनंद होतोय आज हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय. इथे तुम्ही उपस्थित आहात सर. मला खरंच खूप भरून आलं. मलाही आनंद झालेला आहे. पुरस्कार मिळतोय मला म्हणजे काय. मी तुमच्यासाठी खुर्ची मागवू का? नाही 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 काय खुर्चीची आवश्यकता नाही मला. मी काय म्हातारा दिसतो म्हणजे काय मी उभं नाही राहू शकणार काय. शिबिरात होतीस ना माझ्या. हो सर. काय शिकवलं होतं मी? आपला आवाज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला हवा. नटाच्या तंगड्यांमध्ये जोर असायला हवा. सर हो. उगाच नाही 2.5-3 तासाची नाटकं अशी पेलवलीत उभ्या उभ्याने. नाही तर तुम्ही आत्ताचे नट 10-15 मिनिटाच्या स्किटमध्ये दमायला होतं तुम्हाला. 10 मिनिटाच्या स्किटमध्ये 15 वेळा बसतात सर. आपल्या स्किटचंही तेच आहे. कधी बसेल सांगता येत नाही. सर आहे की नाही मग. पण मला बरं वाटलं. छान वाटलं. छान वाटलं. काय काळजी करू नको. उभा राहीन मी. 10 मिनिटात कार्यक्रम आटपेल आपला. थँक्यू सर. थँक्यू. जयसुंदर सर आपली गेली 10 वर्ष हीच परंपरा आहे की आपले जे फाउंडर मेंबर्स आहेत या प्रतिष्ठानाचे त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. तर मी या तिघांनाही इथे आमंत्रित करते. प्रसाद गोगटे, रंगा शिवलकर आणि भूषण माने यांना एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. प्रेक्षक तुमच्या आतुरतेने वाट बघतायत सर. प्लीज या. मॅडम ते आतमध्ये भांडतायत. काय शिवलकर मला नाही सांगायचा. हे बघा ह्या सोहळ्यासाठी मी काय काय केलं ना मला माहिती आहे. शिवलकर आवाज खाली. तू नको मला बोलू. आवाज खाली. मला बोलू द्या. तुमचं दोघांचं लय झालं आता. थांबा प्लीज. तुमचा आवाज येतोय बाहेर. काय करताय? मग ह्यांना सांगा आवाज खाली घे. मी शांत बसलोय. तुम्ही दोघांनी शांत. सर प्लीज. प्रेक्षक जमलेत सर. तुझा स्टेजवर आम्ही बघतो काय ते. सर प्लीज. सर तुम्ही काय 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 झालं? सर ते आतमध्ये प्रहसनाची तालीम करतायत. इतकं म्हणजे विंगेतले माईक चालू होते. प्रेक्षकांनी ऐकलंय काय ते. आणि प्रहसनाची तालीम का करतायत? या प्रहसनाच्या तालमीला तर आले नाहीत. आता कुठलं प्रहसन करतील? नाही सर येतीलच ते येतील. मी पुन्हा एकदा आमंत्रित करते प्रसाद गोगटे, रंगा शिवलकर आणि भूषण माने यांना एकदा जोरदार टाळ्या. पुरस्कार आणा प्लीज. दे. मला कशाला देतेस? तुझं आहे मग तूच दे की. बर ठीक सर दे जा. ठीक आहे रे. ठीक आहे. ठीक. हे घ्या. हे घ्या सर घ्या. कुत्र्याला बिस्किट देताना पण यू करतात रे. मला खूपच हे करताय तुम्ही. सर ऐका ना सर. ते ज्येष्ठ असं नका करू. आय एम सॉरी सर. मला तुमचा अपमान करायचा हे एक मिनिट. सर एक काय? मिनिट मला काही गोष्टी क्लिअर करायच्या. सर आता मला हे सहन होत नाहीये. एक मिनिट मला काही काही गोष्टी तमाशा clear नको आता. करा. गप बस. नाही नाही एक सेकंड. नाही 1 सेकंद नाही. गप बस. बाजूला व्हाल का आता? बाजूला. गोगट्या मी या दोघींना आधी एकदा जीवन गौरव देऊन टाका. लय बोलतोयस. मी आहे त्या माझ्या सांगून ठेवते तुला आधीच. सर मग थांबा. त्यांना सांग कसं वागायचं. हं. सर प्लीज प्रेक्षक. रसिको नमस्कार. मी प्रसाद गोगटे गेली 22 वर्ष हा पुरस्कार सोहळा इथे आयोजित करतो. प्रामाणिकपणे इमानितपणे हा सोहळा मी आयोजित करतो. आणि
आता 10 मिनिटांपूर्वी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले तिथे. सर बावळट मूर्खात जरा तुम्ही. कुठे टाळ्या वाजवायच्या कळत नाही तुम्हाला. ए गोट्या कपाळात जाऊ नको माझ्या आता. सांगून ठेवते तुला मेवणी आहे ते सांगितलं ना, कशाला 100 वेळा बोलते. मग त्यांना सांग, काय सांग तू समजवताना कसं वागायचं ते. तू शिकवू नकोस आम्हाला, कळलं का? तू मला क्लिअर करते. मंडळी, जीवन गौरव सर 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 आय एम सॉरी सर, हे क्लिअर होणं गरजेचं आहे. मंडळी, गेली 22 वर्ष हा पुरस्कार सोहळा 22 वर्षांपूर्वी मी सुरू केला होता. इमान इतबारे करतोय, पण आज माझ्यावर आरोप झाले आहेत. सर नको ना आत्ता. आणि मी आत्ता इथे जाहीर करतोय की या पुरस्कार सोहळ्याशी या गोष्टीचा आजपासून काडीचाही संबंध नाहीये. आमची संस्था फुटली. जाहीर करतो. ए गोट्या, शिवलकर, मी सहन करतो. आवाज नको वाढ. सर प्लीज सर सर पुरस्कार द्यायचा आहे आपल्याला. एवढे ज्येष्ठ रंगकर्मी इथे उभे आहेत सर, प्लीज. बॅकस्टेजला काय ठरलं होतं? मला पुरस्कार आमच्यात जे हेवे दावे आहेत, ते रुसवे फुगवे आहेत, ते या मंचावर आणायचे नाहीत. हे ठरलं होतं ना. 4 चौघात याने या पुरस्कार सोहळ्याची इज्जत चव्हाट्यावर आणली ना. आता जाऊ दे ना सर. नाही तसं मी कोणाला काही बोलत नाही, पण आता सहनशक्तीच्या बाहेर गेलेलं आहे. प्रेक्षक हो, मी तुम्हाला सांगतो, रंगा शिवलकर तुम्हाला सांगतो की माझाही या पुरस्कार सोहळ्याशी संबंध संपलाय. सर ऐक मला पुरस्कार द्या आणि संबंध सर 2 मिनिटं सर प्लीज सर प्लीज. ह्याच्या आईला मला काय कामधंदा नाही होय. हा कमी काय उंड आहे का? हे म्हणतोय संबंध संपला, तो म्हणतोय संबंध संपला. मग आता या भूषण मानेला सुद्धा गोट्याची न रांग्याची गरज नाही. सर थांबा ना. स्वतःच्या जोरावर करीन सगळं. मग मी मला एक जीवन गौरव द्या आणि स्वतःच्या जीवावर सगळं करा. मला एक आल्यासारखं देऊन टाका एक. सर मी सॉरी म्हणते. नाही बाबा, तुमचा आम्हाला रिस्पेक्ट, आम्ही पाया नाही, असू दे, पाया. पडतो. मी पाया पडतो तुमच्या, पण ह्या दोघांची लायकी ना लोकांना कळली पाहिजे. ह्यांची लायकी लोकांना कळली पाहिजे. साला 15 समोस्यांसाठी याने संस्था फोडली. समोसांचं काय इथे सर, नको ना. नेहमी आपला हा पुरस्कार सोहळा होतो. हा हो हो पुरस्कार सोहळा संपल्यानंतर उरलेले समोसे जातात कुठे? गोगट्याकडे. मस्त. वेफर उरतात, जातात कुठे? छान. गोगट्याकडे. ऐका सर. वा वा वा, इतक्या वर्षानंतर माझे समोसे दिसले तुम्हाला. हा, इतक्या वर्षानंतर माझे समोसे दिसले. आहे हा गोगटे समोसा चोर आहे. आहेच. नाही ठीक आहे, काही हरकत नाही. काय सांगायचं? ह्याचे पुष्पगुच्छ नाही दिसले तुम्हाला? हा? कसे दिसतील एकत्र बसताना? ए, हे नाही दिसणार. सर, हे कसलं काढायचं नाही सांगून ठेवतो. नाही तुम्हाला सांगतो सर 2 पुष्पगुच्छ आणतो दरवर्षी. किती? 2 पुष्पगुच्छ. आलटून पालटून तेच त्या मेवण्याकडे पाठवतो. पण बिल 20चे लावतो. हा? हे तुम्हाला पटतंय सर? याला नाही बोलणार. हा? याला नाही बोलणार तू. हा, याला बोलायला जीभ झडते तुझी. बोलेन ना, काय मी बोलेन त्याला. तू काय बोलशील मला? सर ऐक. तू काय धुतले तांदळाचा आहेस होय तो? हा धुतले तांदळाचा आहेस का? ह्यानं काय केलं होतं? काय केलं होतं ह्यानं? मंडपवाल्याला पुरस्कार दिला, सर्वोत्कृष्ट मंडपवाला 2022 असा पुरस्कार. ते इनोव्हेशन होतं माझं. कशाचं इनोव्हेशन रे? त्याच्या बदल्यातला का फुकटात मंडप टाकून घेतलास तू? आणि त्याच्यासाठी पैसे घेतलेलं कुठे गेलं? सांग की सर, मला सांगा तुम्ही. नाही, मला- हे सगळे पैसे खिशात घालणार कसं होणार सगळं? आणि सर्वोत्कृष्ट मंडपवाला कुठे पुरस्कार असतो? सांग की मला. म्हणजे मंडळी- याचा पुरस्कार नको काढूस तू. हा? तू काय केलंस? काय केलंय? तुझ्या भाच्याला दरवर्षी सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकार पुरस्कार देतोस. दरवर्षी 9 वर्ष झालं नवोदित कलाकार येतो. बोला. जुना होणार कधी? मी बोललो तुझा भाचा माझा भाचा इतकी वर्ष गप्प होतो, पण आता नाही. तू माझंच खबर काढतेस सगळं. ऐका काय होतंय माहितीये का? मगाशी मी फुशारक्या मारत म्हणालो 2.5-3 तास, पण आता नाही जमत आहे. आता दुखतंय मला. नाही. आणि मंडप आणि मांडवावरून आणि नेपथ्यावरून मला एक गोष्ट जाणवतीये. काय मी सांगितलं होतं आधीच फोन करून की मला 10 मिनिटांनी लघवीला येतं. आता काय झालंय, तुमच्याच मंडपासारखी माझी पण ताडपत्री काठोकाठ भरली आहे. मंचावर जर जलप्रलय येऊन अनर्थ होणार असेल तर तो टाळा. नाही. मला पुरस्कार द्या आणि मला जाऊ द्या. सर बघा, तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, आहे, मला बरोबर आदर आहे. आहे, पुरेपूर आदर आहे सर. ऐका मी काय सांगतो. नाही माझा बरं ऐका सर, मी काय सांगतो ऐका. हा बोला ऐकतो. ऐका, तुम्ही यांच्या पुरस्कारावर थुंका, इथून निघा. हा गोगटे
गोगटे तुम्हाला स्वतंत्र पुरस्कार देईल सर. मला एक 15 दिवस द्या सर. 15 दिवसात असा दिमागदार सोहळा करतो ना सर, तुम्हाला दाखवतो. मराठीतले सगळे हिरो हिरोईन बोलवतो की नाही सांगा, यांना नकार द्या. अरे पण मग आत्ता काय करू मी? हा? आत्ता काय करू मला सांगा. बाबा उठा. पुरस्कारासाठी तुम्हाला बसायची गरज नाही, उठा. नाही पुरस्कारासाठी नाही, मी आपलं काय बोलले ते? 15 दिवस, 10 दिवस द्या मला. रंगा गौरव पुरस्कार असा ग्रँजर पुरस्कार सोहळा करतो मराठी इंडस्ट्री. बॉलिवूड आणतो, अख्खं बॉलिवूड. सर मी तुम्हाला पुरस्कार देणार. हा, दे. ह्यांच्या पुरस्काराला नकार द्या तुम्ही. हा? तुम्ही नकार द्या, मी तुम्हाला खतरनाक पुरस्कार सोहळा करतो. काय करणार 100 एकरवर मांडव टाकतो नाही बघा. आणि ही काय इथली गोळा करून आणणार आहे ती ना, मी खालची बोलावतो. खालची कुठली? ह्याला बोलावतो, ह्याला बोलावतो, ती ह्याला बी बोलावतो, सगळी बोलावतो बघा. ती कोण आहे ते? ती नाही ती का नागा चैतन्य, नागा अर्जुना, आल्लू अर्जुना रणतुंगा सगळी घेऊन येतो बघा. मी सगळी घेऊन येतो ना बघा. असं सॉलिड ग्रुप पुरस्कार सोहळा. पण हे सगळे तुझ्या खाली राहतात? नकाशात नाही हो, खाली राहते ती. अच्छा, तशी खालची. अरे देवा. ती नाही तिकडे आंध्रा बिंद्रा साईडची हो, कळलं. लोक लय प्रेमात असते तेव्हा त्यांच्या. हा, पण त्यांच्या समोर कार्यक्रम झाला का नाही, ही गर्दी होती बघा. नाही, ठीक आहे. मी तुम्हाला पुरस्कार देणार. नाही माझ्यावर तुम्ही बोलू नका आता. मी पुरस्कार देणार तुम्हाला सर. बघ, अरे ऐक. मी अरे हो, म्हणजे बाबा. मी देणार तुम्हाला पुरस्कार. ठीक आहे सर, घ्या त्यांचा पुरस्कार घ्या तुम्ही. 1 लाख रुपये कॅश प्राईज विसरा. नाही कॅश प्राइस लागेल Sponsorship तुला. माझी आहे ना, मी आणली नाही, स्पॉन्सरशिप. पण cash prize लागेल. एक मिनिट बाजूला व्हा. कॅश प्राईज विसरा म्हणजे मी आणली आहे. कशी माझ्या आणलीस? जीवावर उदार राखून मी आणली आहे ती. कशी आणली सांग ना मला बाबा. हा मी आहे बाबा आहे. तुम्हाला सांगतो, MSJ मलमवाल्याकडे स्पॉन्सरशिप आणायला आम्ही दोघं गेलो होतो. तो बोलला तुम्हाला मी 1 लाखाची स्पॉन्सरशिप देतो, पण माझी एक अट आहे. अट ऐकल्या पहिल्या मिनिटाला मी बाहेर पडलो. अर्ध्या तासाने हा बाहेर आला 1 लाख रुपये घेऊन. साधे सुधे नाहीत ते MSJ मलमवाले. स्पॉन्सरशिप देतात पण मलम लावायला जागा नाही ठेवत. बघा विचार करा. कोणासाठी केलं? शिवलकर कोणासाठी केलं? संस्थेसाठी केलं. अर्धा तास हो सर, आता अर्धा तास सहन केलं मला मी. विरोध नाही केला, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं, भंडावून सोडलं, पण मी अर्धा तास नळलो त्यांच्यासोबत. शेवटी 1 लाख रुपये स्पॉन्सरशिप घेऊन आलो. कोणासाठी केलं? संस्थेसाठी केलं. मोठा संस्थेत पैसे मी जमा केलेत. फक्त तू एकट्यानं नाही केलं. मला लढायचं नाही. सर नकार. मी सुद्धा संस्थेसाठी केलंय. लागा वही घेऊन गल्ली बोळात फिरलोय लागा मी. 1 रुपया गोळा सर 1 रुपया गोळा केलाय. हृदयाला होलाय असं सांगून 1 रुपया गोळा केलाय सर मी. काय सांगतोय? रडू नका ना तुम्ही मी केलं. तुम्ही होता का नाही माझ्यावर? केलं का नाही गोळा? काय? केलंय ना सगळं तुम्ही सगळ्यांनी. ऐका, नाही, मी सांगतो यांच्या पुरस्कार नकार द्या. हा गोगटे तुम्हाला पुरस्कार देईल. लात मारा यांच्या पुरस्कारावर. मी आहे तुमच्या पाठीशी. मला लात मारा. कोणाचाही पुरस्कार नकोय. सर नाही, आता मला काहीच नकोय. सर ऐका ना. नाही मला काही ऐकायचं देखील नाहीये. काय तमाशा बनवून ठेवलाय माझा? हा, 10 मिनिटं मला एका जागेवर उभं राहता येत नाही. मी नंदुरबारवरून अख्खी रात्र STचा प्रवास करून इथे आलेलो आहे पुरस्कार मिळणार म्हणून. आयुष्यात कधी कोणी किंमत नाही केली रे. आत्ता मरताना जीवन गौरव देत आहेत म्हणून आलो रे. अभिमान वाटला, स्वतःचा कारकिर्दीचा अभिमान वाटला. अरे पुरस्कार देत आहेत रे बाबा तुला. जा पुरस्कार घे. हा असा पुरस्कार देणार आहात तुम्ही मला? हा, हे सांगू मी माझ्या पुढच्या पिढ्यांना. आहे बघा, मला असं रंगमंचावर बोलावलं आणि तसंच उभं केलं, पुरस्कार न देता पाठवलं. सांगतायत मोठे. हे काय आहे ना, काय हे फॅड आले फॅड. हे असं तुमच्यासारखे कोणतरी हौशे नवशे गौशे येतात, एक पुरस्कार सोहळा रचतात, तिथे त्यांचे सेलिब्रिटी बोलवतात, त्यांनाच पारितोषिकं देतात आणि मिरवतात आणि मग कुठल्या तरी चॅनलच्या मागे जातात. आमचा पुरस्कार सोहळा घ्या, आमचा पुरस्कार सोहळा घ्या. पण तुमच्यामुळे ना चांगले प्रतिष्ठित पुरस्कार सोहळे मागे पडतायत. कधी जा त्यांच्या पुरस्कार सोहळ्यांना. कलाकाराचा खरा सन्मान काय असतो ना, ते तिथे कळतं. बरेच अटेंड केलेत मी असे, आणि मला माहिती आहे ते इमाने इतबारे फक्त आणि फक्त कलाकारांचा आदर आणि सन्मानच करतात. तुम्ही हे जे काही स्पॉन्सरशिप वगैरे जे काही मिळवलंय ना, ते ठेवा तुमच्याजवळ.
आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या तरी कलाकाराचा आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे, त्याला सन्मानित करायचं आहे, तर असे खूप 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 वयोवृद्ध कलाकार आहेत ज्यांना आत्ता मदतीची गरज आहे. तेव्हा नाही करू शकलात, आता त्यांच्या समस्या जाणून घ्या, त्यांचा त्रास समजून घ्या, त्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घ्या आणि आता तरी त्यांचा सन्मान करा रे. नको मला तुमचा पुरस्कार. सर